शेतकऱ्यांवर राज्यामध्ये एकीकडे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार म्हणतात की कर्ज भरा आणि एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणतात की सातबारा कोरा कोरा कोरा. नेमकं राज्यात चाललं काय या संबंधीची थोडक्यात माहिती आपण जे की एक युट्यूबर जे की बुलंद आवाज असलेले शेतकऱ्यांचे नेते बघा आपण त्यांना म्हणू शकतो. युट्यूबर ज्ञानेश्वर खरात ज्यांना तुम्ही ओळखत असाल यांच्या माध्यमातून यांच्याकडून एक कॉलिंगच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती घेतलेली जे खास करून कर्जबाजारी थकीत शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप मोठं आश्वासन एक आव्हान त्यांच्या माहितीतून दिलेलं आहे. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा. हे सर्व काही माहिती इथे मी तुम्हाला प्ले करतो ते कॉड रेकॉर्डिंग. तर नक्कीच व्हिडिओला पूर्ण पहा. त्या अगोदर चॅनलवर नवीन आले असेल तर नक्कीच चॅनल देखील इथे सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला देखील लाईक नक्कीच करू द्या. तर मित्रांनो संपूर्ण काय माहिती नक्कीच या व्हिडिओमध्ये मी प्ले करतो, पूर्ण पहा. नमस्कार, बोला. दादा सध्या तुमच्या चॅनलवरती ते काही व्हिडिओज बघितले कर्जमाफी संदर्भात. तर एक असं वाटतंय की समजा राज्यातून जर कधी बघितलं तर कर्जमाफीचा मुद्दा लावून धरणाऱ्या नेत्यांपैकी किंवा एक नेतृत्वापैकी तुम्ही किंवा तुम्ही असो किंवा मंगेश साबळे असो असे बरेच काही नेतृत्व समोर दिसून येऊ लागले. तर नेमकं कर्जमाफी संदर्भात काय अपडेट्स आहे किंवा काय वाटतं? कारण की आत्ताच तुमचा लेटेस्ट मध्ये व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये बघितलं की एकीकडे पवार म्हणते की कर्ज भरा आणि एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की सातबारा कोरा. नेमकं काय आहे माहिती कर्जमाफी संदर्भात? तो व्हिडिओ चिखलीत एक आंदोलन झालं त्या संदर्भातला आहे. त्याच्यामध्ये असा नारा दिला होता हो. की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फडणवीस साहेब म्हणतात की आम्ही करूया शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा. हो हो. आणि मार्च एंडिंग म्हणजे 31 मार्च फक्त 3 दिवसावर असताना 28 तारखेला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा सांगतात की शेतकऱ्यांनो कर्ज भरा. हो हो. म्हणून तो नारा दिला होता की फडणवीस साहेब म्हणतात सातबारा कोरा आणि अजित पवार साहेब म्हणतात कर्ज भरा. नेमकं शेतकऱ्यांनी काय करायचं असा विषय होता तो. हो बरोबर बरोबर. आता दादा शेतकऱ्यांना सर्वांना तुम्हाला तर माहिती आहे की एक मेसेज आलेला आहे मागील 2 दिवसापूर्वी कर्जाचा किंवा थकीत शेतकऱ्यांना लक्षात असेल. त्याच्यामध्ये की कर्ज भरा म्हणून किंवा रिन्युअल करा असं काहीतरी मेसेज त्याच्यामध्ये लिहून आले. तर काही बरेच काही शेतकरी डिप्रेशन मध्ये जाताना दिसून लागले. तर तुम्ही काय सांगू शकता राज्यातील शेतकऱ्यांना? हे बघा, शेतकऱ्यांनी डिप्रेशन मध्ये जाण्याची गरज नाहीये. हो हो. राज्य सरकार जर स्वतःवर 7 लाख कोटींचं कर्ज करून घेऊ शकतं हो हो. तर मग शेतकऱ्यांवर लाख 2 लाख रुपये कर्ज असताना ज्याच्यावर कर्ज तोच करा मर्द. शेतकऱ्यांनी त्या कर्जाला कंटाळून डिप्रेशन मध्ये जाण्याची गरज नाही किंवा आत्महत्यासारखं पाऊल उचलण्याची गरज नाहीये. शेतकऱ्यांना तटस्थ उभं राहून लढण्याची गरज आहे. आम्ही 2 विंगच्या माध्यमातून काम करतोय. पहिलं म्हणजे काय की सरकारची धोरणं शेतकऱ्याच्या बाजूला येणं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळणं नंबर 1. हो हो. आणि नंबर 2 म्हणजे की आता मी एक ऍग्रिकल्चर झालेला तरुण आहे. हो. 3-3.5 लाख लोक आपल्याला फॉलो करतात. बरोबर. तर त्या माध्यमातून सोयाबीन सारख्या पिकावर शेतकऱ्याचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. हो. अनेक आमच्या कॉन्टॅक्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेतकरी आहेत हो हो. ज्यांनी चांगलं सक्सेस मिळवलंय. तर त्यांच्या माध्यमातून ठराविक शेतकरी टार्गेट करून त्यांच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला बदल करायचा आहे. साहेब आता विचार केला तर यांनीच सांगितलं होतं ना की यांच्या वचननाम्यामध्ये की आमचं सरकार बनल्यानंतर सर्वात मोठा निर्णय हाच असू शकतो कर्जमाफीचा. आणि तो पण त्यांनी सांगितलं होतं की कर्जमाफीच नाही पूर्णतः कर्जमुक्ती देणार आहे म्हणजे पूर्ण सातबाराच कोरा करून टाकू आणि असं ते आश्वासन. सरसकट म्हटले होते. आता त्यांचे नेते सगळे बावनकुळे, प्रवीण दरेकर, हो हो. त्याच्यामध्ये अजित पवार हो. आणि फडणवीस साहेब हे गिरीश महाजन आहे हे सगळे काय म्हणतात की बा आम्ही वायदा केलेला आहे पण तो 5 वर्षामध्ये केलेला आहे. 5 वर्ष जेव्हा संपेल तेव्हा आम्ही सगळे आमचे वादे पूर्ण करू. परंतु मला त्यांना एक आठवण द्यायची की त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये MSP वर 20% अनुदान असा वादा होता. हो. ठीक आहे. आणि त्या धर्तीवर ते म्हणत होते की आम्ही सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ. पण मला सांगा सोयाबीनच्या 5 वर्षाचा सोयाबीन हे 6 पीक आहे. ते झालेलं आहे. त्याची खरेदी सरकारनं केलेली आहे. ती खरेदी सरकारनं शासकीय खरेदी झालेली आहे. मग त्या शासकीय खरेदीवर यांनी 20% इतकं अनुदान दिलं का? म्हणजे 4,892 रुपये हा भाव आहे सोयाबीनला सरकारनं दिलेला. आणि त्याचं 20% म्हटल्यानंतर 900 काही समथिंग रुपये होतात. म्हणजे 4892 प्लस 900 म्हणजे 5800 काहीतरी रुपये होतात. मग तितके पैसे यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले का? तर नाही केले. मग हे दुतोंडे आहेत. यांना फक्त हा विषय बाजूला करायचा आहे, साईडलाईन करायचा आहे. परंतु यांना तो करता येणार नाही. हा शेतकरी निवडणुकीच्या टायमाला जरी जातीवादी होत असला किंवा जाती धर्म पाहून मतदान करत असला तरी तो आता निवडणुका सध्या नाही आहेत. आता तो संघटित होऊ शकतो. आणि काय झालं काही नेते सातत्यानं मॅनेज होतात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा नेत्यांवरचा विश्वास राहिलेला नाहीये. आणि तोच आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. बच्चू कडू साहेबांशी माझं त्या दिवशी बोलणं झालं. आणि मी शेतकऱ्यांना सुद्धा एक आंदोलन करत असताना उभं करत असताना आम्ही अनेक शेतकऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. काही बैठका घेतल्यात. अनेक शेतकरी नेते सुद्धा मला संपर्क करतायत. तर त्याच्यामध्ये माझी भूमिका हीच आहे
की जी बैठक होईल ती शेतकऱ्यांच्या समक्ष होईल. जे पोटात, तेच ओठात, तेच माईकमध्ये, तेच कॅमेऱ्यामध्ये आणि जे काय ते शेतकऱ्यांच्या समोर होईल. हो ना. शेतकरी आज का रस्त्यावर उतरत नाही किंवा तो का आज इतकं मोठं आंदोलन त्याचं निर्माण होत नाही? कारण की त्याच्यासाठी लढणारे आज आपण बघतो आहोत. सदाभाऊ खोत हे सत्ताधारी सोबत गेले. तिथे अजित पवारांवर किती टीका करायचे. आज त्यांना विधान परिषद मिळाली आहे, मागे त्यांना राज्यमंत्रीपद मिळालंय. त्याच्यामध्ये पाशा पटेल हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूला लढायचे, सरकारच्या विरोधात लढायचे. पायी दिंडी काढली ते 6,000चं मागणी करायची. आज 6,000ला भाव नाही. तेच पाशा पटेल आज त्या ठिकाणी कशाची मागणी करतात की ते बांबू लावा. बांबून काय होणार आहे? सोयाबीन उत्पादक शेतकरी मरतो त्याचं त्या माणसाला सोयीसुद्धा नाहीये. मग त्यांना आज कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केलाय. अनेकांना महामंडळं दिली. मग याच्यामुळं शेतकरी नेते मॅनेज होतात आणि आपण त्यांच्यासोबत जाऊन फक्त आपलं भाडं थोडं वाया जातं, आपला टाइम वाया जातो. हा शेतकऱ्याचा समज झालेला आहे. तो समज काढून एक प्रामाणिकपणे आंदोलन उभं राहणं गरजेचं आहे. हो. नक्कीच दादा तुम्ही जे करू लागले कारण की असं तुमच्यासारखेच म्हणजे अद्याप मला तरी वाटतं की दुसरं कोणी जास्त काही पुढाकार घेत नाही कारण की कर्जमाफीचा मुद्दा जो लावून झाला तुमच्या जवळपास 3 लाखापेक्षा 3.5 लाखापेक्षा जास्तीचे फॉलोअर्स युट्यूबला देखील आहे आणि एक सर्वत्र तुमची ओळख ज्ञानेश्वर पाटील खरात नाव म्हणलं की शेतकऱ्यांचा एक बुलंद आवाज शेतकऱ्यांना वाटतो की निस्वार्थपणे लढणारे माणूस म्हणून ओळखले. तुमची ओळख बनलेली आहे एकंदरीत राज्यामध्ये. तर तुम्हाला काय आवडू शकतो कर्जमाफी नेमकं शासन कधीपर्यंत करू शकते? शासनाची आर्थिक परिस्थिती नाहीये. हो. आता शासन काय म्हणतं आहे की सध्या लाडक्या बहिणीवर आम्हाला खर्च करावा लागतो. हो, हो. राज्याच्या संपूर्ण यथाशक्तीपैकी हे काय करतायत की जो अर्निंग आहे आपलं, ठीक आहे, जो महसूल गोळा होतो त्यातनं लाडक्या बहिणीला पैसा वाटतायत. त्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे इतर कर्मचाऱ्यांचे पेमेंट लेट होत आहेत. मुद्दा नंबर 1. काही विभागाला फक्त मंत्री पांढरा कपडा घातलाय त्या विभागातल्या मंत्र्याला आणि त्याला फक्त एक गाडी दिली, मागून 2-4 पोलीसवाले दिले, तितकंच त्याचं काम आहे. त्याच्या विभागात कुठल्याच प्रकारचा पैसा नाहीये. हो, बरोबर. ठीक आहे. मागे संजय शिरसाट मंत्री आहेत, ते काय म्हटले होते तुम्ही बघितलं असेल की माझ्या विभागाचा निधी मला न विचारता कसा काय तू वळवला, ठीक आहे. बरोबर. आता हे सगळं असताना लाडक्या बहिणीसारखं यांनी निवडून येण्यासाठी ते थोतांड केलं ते त्यांच्या अंगलट आलेले मुद्दा नंबर 1 बरोबर. आणि त्याच्यामुळे त्यांना इतर कुठलाच खर्च करायला पैसा नाहीये. परंतु सध्या 7 लाख काही हजार कोटीचं कर्ज महाराष्ट्र राज्यावर आहे. हो. मला असं वाटतं की तुम्ही शेतकऱ्यांच्या वरचं जे कर्ज आहे ते तुमचं पाप आहे. तुमच्या धोरणामुळे शेतकऱ्याला भाव मिळाला नाही म्हणून तुमचं हे पाप आहे आणि आम्ही मागणी केली नव्हती. तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे हो. आणि आश्वासनाचा व्हिडिओ असा आहे की फडणवीस साहेब म्हटले होते की आम्ही निर्णय केलाय हो, केला. आणि लगेच सरकार आलं की अंमलबजावणी करू. हा, अंमलबजावणी असं नक्कीच सांगितलं. आज त्यांचे नेते प्रवीण दरेकर असतील, इतर लोक असतील, ते काय म्हणतायत की आम्ही 5 वर्षात करू. ही दुटप्पी भूमिका आहे आणि हे शेतकरी विरोधी लोक आहेत. यांना सत्यमेव जयते नाही, सत्तामेव जयते सगळा हा विषय आहे आणि शेतकऱ्यांचा आगडू मुसळल्याशिवाय राहणार नाही. आमचं म्हणणं हे आहे की लाडक्या बहिणीसाठी जशी तरतूद केली तशा पद्धती तरतूद न करता राज्यावरचा बोजा वाढवा, अजून 35,000 कोटी रुपये कर्ज काढा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि याच्याही पुढे जाऊन मला राज्याची सुद्धा काळजी आहे. मी या राज्याचा नागरिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सोने की चिडियाचा असा हा महाराष्ट्र होता. हो. त्या महाराष्ट्राची इतकी दयनीय अवस्था पाहून वाईट वाटतं. अजित पवार 11व्यांदा त्या ठिकाणी अर्थसंकल्प मांडतात हो, बरोबर. आणि ते म्हणतात की मी 11 वेळा मांडला पण ते सगळ्यात अयशस्वी अर्थमंत्री आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल कारण की राज्याचं दिवाळं निघलेलं आहे. कारण की साहेब त्यांनी डायरेक्ट धमकी दिली म्हणाल काय हरकत नाही. डायरेक्ट त्यांनी सांगितलं की 31 मार्च पर्यंत 31 तारीख तर होऊन गेलेली आहे परंतु त्यांनी सांगितलं की कर्ज भरून टाका, कर्जमाफी सध्या तरी विसरा सरकार याच्यासाठी. काय म्हणतो? आमची दुसरी मागणी अशी आहे की अजित पवारांनी 70,000 कोटीचा जो सिंचन घोटाळा केला कथित त्यांच्यावर जो आरोप आहे किंवा त्यांचे जे क्लोजर रिपोर्ट सादर झालेत ते परत बाहेर यावं. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डॉक्टर कविता राणे म्हणून एक रिपोर्टर एबीपी माझाच्या, तेव्हा त्या एबीपी माझामध्ये होत्या, आता त्या एनडीटीव्ही मध्ये आहेत. हो, हो, हो. त्यांनी तेव्हा सुद्धा सिंचनाचं ते कशा पद्धतीने किमती वाढल्यात आणि कशा पद्धतीने भ्रष्टाचार झाला याची डोळा महाराष्ट्राला दाखवलेला आहे. हो. आणि या भाजपला मला सांगायचंय की अजित पवारांच्या जुलमी व्यवस्थेला कंटाळून आपल्या मायबाप शेतकऱ्यांनी भाजप सेनेला त्या ठिकाणी बहुमत दिलं आणि भाजप सेनेनं त्याच अजित पवारांना आज मांडीवर घेऊन बसलेले आहेत. मग पहिल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक हे फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मायबाप शेतकऱ्यांना सांगावं. हो, नक्कीच साहेब. कारण की आता म्हणजे करप्शन चार्ज असणारे सत्ताधारी म्हणल्यावर ते शेतकऱ्यांचा काय विकास करू शकते यांच्याकडून तर एक आशा पण घेतली जात नाही शेतकऱ्यांना परंतु आता ते सत्तेत बसले त्याला नाविलाज आहे. आणि विचार केला साहेब आता मी काही न्यूज पण बघितलाय की त्या न्यूजमध्ये आता लेटेस्ट मधल्याच न्यूज आहे आता केंद्राच्या असो किंवा
राज्याचं असं यांनी त्यांच्या मित्रांचे मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केलं असं म्हणू लागले लोक. आता काही शेतकऱ्यांच्या बाईट पण बघितल्या मुलाखती, हजारो करोड केलेलेच आहेत. ते कर्ज माफ करताना ते कारण काय ठेवतात की बुवा ती जर उद्योग बुडाला तर अनेक लोकांचे रोजगार जातात. हो ही आमची भूमिका आहे. फक्त भूतो न भविष्यते आता एक खूप मोठं कर्जमाफीचं आंदोलन येत्या काही दिवसामध्ये आपण उभं करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्यांच्या गनिमीच्या काव्यानं आपण या शेतकरी विरोधी सरकारला धडा शिकू. ओके, नक्कीच साहेब. खूप खूप धन्यवाद आपली एवढी माहितीपूर्ण माहिती तुम्ही दिल्याबद्दल साहेब. खरंच तुमचे परत एकदा खूप खूप आभार साहेब. चालतंय, धन्यवाद. तर शेतकरी म्हणून हे होते युट्यूबर ज्ञानेश्वर पाटील खरात. यांना आपण लोकनेते देखील म्हणू शकतो, कारण की शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी ते पुढाकार घेत असते. बरेच काही आंदोलन त्यांनी मांगलिकी काळात देखील केले आणि आता सर्वात मोठं आंदोलन कर्जमाफीसाठी ते उभे करू लागले. तर नक्कीच व्हिडिओ माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर लाईक देखील करा. चॅनलवरती नवीन आले असेल तर नक्की चॅनल देखील सबस्क्राईब करा पुढील पण असले येत्या काळात व्हिडिओ बघण्यासाठी. तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.